बघा, ह्या एक तर पहिली गोष्ट मी सांगेन की मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार. त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे. याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आतापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपराला गूळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. पण सर, फडणवीस सतत बोलतात 2014ला आम्ही आरक्षण दिलं होतं, त्याच्यानंतर तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे आरक्षण तुमचं सरकार देऊ शकतं. पण आता तुमचं परत आले ना, आमचं सरकार पाडलं कशाला मग? आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं ना तुम्ही. म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी? तो मुंबईतच येणार, कारण मुंबई मराठी माणसाची राजधानी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे तुम्हाला मान्य आहे का? ऐका, या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये. फडणवीस असं म्हणतायत की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आरक्षण या विषयाचं राजकारण केलं जातं. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? आरक्षण मुंबई सोडण्याचा न सोडण्याचा निर्धार केला जरांगे. पण म्हणूनच मी म्हटलं काय की आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यात आलं. शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाहीये. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे, काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे हे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईत जा असं पण आवाहन केलं. पण म्हणून मी म्हटलं नाही की सगळी जबाबदारी सरकारची आहे. कारण गणेशोत्सव सुरू आहे, ते काही इकडे मराठी माणसं जी सगळी आलेली आहेत ती काही इकडे दंगल करायला नाही आलेली, न्याय हक्कासाठी आलेली आहेत. 9 ते 5 वेळ देण्यात आलेली आहे. 5च्या नंतर त्या सगळ्या आंदोलकांना आझादी बाहेर काढण्याचा प्रयत्न असेल. ही बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले आहेत? का नुसतीच दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे? उद्धवजी, पण ओबीसी मधनं आरक्षणाची जी मागणी होते आहे या संदर्भात तुमची भूमिका काय? बघा, माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये. माझं म्हणणं होतं, मी तेव्हा मांडलेलं आहे. अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच्या समोर उभं राहून मी बोललेलो आहे. आता माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे. प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे. 10 जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलक बोला ना. केवळ गॅजेटच्या आधारावर सरसकट आरक्षण देता येणार नाही असं शिंदे समितीचं म्हणणं आहे. ते शिंदे समितीने सांगावं काय करायचं ते. पण उद्धवजी, यामध्ये जरांगे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? हा, आता बघा, हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे. त्यांना कोणाकडनं काय काय अनुभव आले असतील तर ते त्याप्रमाणे ते बोलत असतील. पण एकूण काही जरी झालं तरी ज्यांची ते आता कौतुक करत असतायत असं तुम्ही म्हणताय त्यांनी सुद्धा त्यांना फसवलंच आहे ना. ते इतके वर्ष म्हणजे 2.5 वर्ष का होईना मुख्यमंत्री होते, आता 1 वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत.
का नाही त्यांना न्याय देऊ शकत? त्याच्यामुळे नुसती टोलवाटोली या सरकारकडनं चाललेली आहे. ही टोलवाटोली बंद करून जो काय आहे तो सन्मान्य तोडगा त्यांनी काढला पाहिजे. ठीक आहे. काय वाटतं कोण असू शकतं या आरक्षणाच्या मागणीखाली एवढा जो मुंबईत आंदोलन उसळलेला आहे आतापर्यंत जे मोर्चे अन्याय आतापर्यंत त्यांच्यावर त्या समाजावर झालेला अन्यायच असू शकतो ना या आंदोलनाच्या पाठी. आणखीन कोण असू शकतं? नाही पण ठीक आहे. गणेशोत्सवात ते आंदोलन होतं. बघा, या आंदोलकांना ते चिघळलं. नाही, मला आंदोलक हे काही दहशतवादी नाही आहेत. ही मराठी माणसं आहेत. ते त्यांच्या हक्काने विघ्नहर्त्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्नहर्त्या तूच आमच्यावरचं विघ्न दूर कर. थँक्यू. नाही अभी हाँ मोहन भागवत का एक बयान है कि 75 साल में रिटायरमेंट होना नहीं होना इस बारे में मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन 75 साल में रिटायर कोई भी हो सकता है. 75 साल में उन्होंने कहा 2-3 बच्चे होने चाहिए. हाँ, दूसरी तरफ नहीं, मतलब उनको जो भाजपा की स्थिति है वो देखी नहीं जा सकती. उन्होंने जो सलाह दिया है कि 2-3 बच्चे होने चाहिए, वो शायद अगर वो सारे लोग मानेंगे तो उनके पार्टी को बाहर से लोग लेने की जरूरत नहीं पड़ेगी, इसलिए उन्होंने दिया होगा. सर अमित शाह तर मुंबई महाराष्ट्र नाही, जाऊ दे. चला, thank you. हा, चला, जय महाराज. हिंदी जरा करून घ्या. हा, नाही, thank you.